जर तुम्हाला पण कंटेंट क्रिएशनचा सुरू करायचंय आणि तुम्हाला प्रश्न पडत असेल की माझ्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू किंवा मी कसं चालू करू, जर असे प्रश्न तुम्हाला हे असतील तर मी तुम्हाला सांगतो. मी 3 महिने झालं इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करतोय आणि युट्यूबवर पण 1-2 महिने झालं लॉंग फॉर्म व्हिडिओ टाकतोय, शॉर्ट व्हिडिओ पण टाकतोय. आणि इतकं कंटेंट बनवून मला इतकं तर कळालं आहे की तुमची प्रॅक्टिस महत्वाची आहे. तुम्ही असा विचार करू नका, ओव्हर थिंकिंग करू नका की तुमचा पहिला व्हिडिओच भारी बनला पाहिजे. पहिला व्हिडिओ अपलोड करा आणि तुमच्या जी व्हिडिओची क्वालिटी आहे, तुमच्या बोलण्याची क्वालिटी आहे, तुमच्या कंटेंटची क्वालिटी आहे ती हळूहळू इम्प्रूव्ह होईलच. आणि ट्राय करा की डेली तुमचं कंटेंट अपलोड करता येईल, याच्यासाठी ट्राय करा. आणि कोणत्याही टॉपिकवर तुम्ही कंटेंट क्रिएट करू शकता. असं काय नाही की ट्रेंडिंग टॉपिक हा आहे याच्यावर करायला पाहिजे, ट्रेंडिंग हा आहे याच्यावर करायला पाहिजे, असं काय नाही. तुम्हाला जे आवडतंय त्या कंटेंटवर त्याच्यावर जर तुम्ही कंटेंट बनवलं तर तुम्ही जास्त तुमच्याकडून व्हॅल्यू देऊ शकाल आणि तुम्हालाही तुमचं कंटेंट आवडेल. तुम्हाला फक्त एक मोबाईल आणि माईक असेल तर तुम्ही माईक वापरू शकता, नाहीतर तुमच्या कॅमेरामध्ये ही चांगला व्हॉइस तो व्हिडिओमध्ये पण रेकॉर्ड होईलच. आणि जर तुम्हाला त्याची नॉईस रिड्यूस करायची असेल तर तुम्ही ॲप्स वापरू शकता किंवा वेबसाईट्स आहेत नॉईस रिड्यूस करण्यासाठी, ते वापरू शकता. आणि एडिटिंगसाठी तुम्ही इंस्टाग्रामचा एडिट्स ॲप आहे तो वापरू शकता, इनशॉट वापरू शकता आणि बरेचसे अजून एडिटिंगचे ॲप्स आहेत, वेबसाईट आहेत, त्यांचा वापर करू शकता. मला ना फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की माझ्याकडे आता हे नाही, माझ्याकडे आता ते नाही, असा विचार करू नका, अशी ओव्हर थिंकिंग करू नका आणि कंटेंट बनवणं सुरू करा. तर आजसाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.